नमस्कार, मी आहे बारामती तालुक्यातल्या कन्हेरी येथील हनुमान मंदिराच्या समोर। याच हनुमान मंदिरामध्ये आज हनुमान जयंती आहे। मारुतीरायाचा जन्म झालेला आहे आणि हे हनुमानाचं मंदिर प्रसिद्ध आहे की जे देशामध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे। 1967 ते आज तागायत या हनुमान मंदिराचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, ते म्हणजे इथंच पोर सौद्या शरद पवारांनी कन्हेरीला पहिला नारळ फोडला होता प्रचाराचा। 1967चा तो काळ, ज्यावेळी शरद पवार यांना यशवंतराव चव्हाणांनी जिल्हा कमिटीचा निर्णय धुडकावून किंवा जिल्हा कमिटीचं म्हणणं धुडकावत शरद पवारांना तिकीट दिलं होतं आणि शरद पवारांनी त्यावेळी सायकलवरती आणि तिथल्या ज्या यंत्रणा होत्या प्रचाराच्या साध्या यंत्रणा, त्या यंत्रणाची मदत घेऊन या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती। तो 1967चा काळ की आजच्या सारखी प्रगत प्रचाराची तंत्र आणि साधनं त्यावेळी नव्हती। अशा काळामध्ये शरद पवारांनी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती, त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती। 1967 ते आज 50-55 वर्ष हा कन्हेरीचा मारुतीराया पवारांना पावतो अशी पवारांची धारणा आहे। म्हणजे 1967 नंतर 1990-91ला अजित पवारांचा प्रचाराचा नारळ असेल किंवा 1991 नंतर अजित पवारांच्या नंतर सुप्रिया सुळेंचा खासदारकीचा प्रचाराचा नारळ असेल, त्यानंतर रोहित पवारांचा जिल्हा परिषदेचा नारळ असेल आणि अगदी आता काल परवाचा सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा नारळ। पवार कुटुंब नेहमीच या मारुतीला श्रद्धास्थानी मानत आलेलं आहे। याच मारुतीच्या ठिकाणी अगदी काल परवा देखील विजय शिवतारे अपक्ष म्हणून उभा राहताना त्यांनी देखील नारळ फोडला होता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडला होता। असं हे कन्हेरीचं मारुतीचं मंदिर गेली अनेक वर्ष म्हणजे 50-55 वर्ष शरद पवारांचा विजयाचा झंझावात ज्या ठिकाणी राहिला ते हे बारामती। त्या बारामतीत पवार अपराजित राहिले। त्याच बारामतीमध्ये पवारांना हा मारुतीराया पावतो अशी धारणा पवारांची पण आहे आणि इथल्या मतदारांची पण। यावेळी मात्र पवारांचं घर दुभंगलंय। या ठिकाणी दोन्ही पवारांनी एकाच वेळी मारुतीरायाला साकडं घातलेलं आहे की आम्हाला विजयी कर। म्हणजेच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींच्याही प्रचाराची सुरुवात याच ठिकाणी झालेली आहे। गंमत आणि योगायोगाचा भाग वेगळा असं समजायचं म्हटलं तर भाजपनं 2022 पासून या ठिकाणी मिशन बारामती सुरू केलं होतं आणि मिशन बारामतीमध्ये आम्हाला यश मिळू दे म्हणून भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याच मारुतीरायाला नारळ फोडला। आणि गंमत अशी किंवा बारामतीकरांची कोंडी अशी की अजित पवार हे शरद पवारांना सोडून भाजपबरोबर गेले। भाजपला पहिलं यश या ठिकाणी आलेलं आहे आणि भाजप असं समजतं की मारुतीराया आम्हाला पावलेला आहे। आता काल परवा सुनेत्रा पवारांचा पण प्रचाराचा नारळ फुटलाय आणि सुप्रिया सुळेंचा देखील। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की शरद पवार हे नास्तिक आहेत असं अनेकदा म्हटलं गेलं, त्या प्रत्येकाला शरद पवारांनी उत्तर दिलं। ते कन्हेरीच्या मारुतीरायाच्या नारळ फोडण्याचा कार्यक्रम असेल किंवा इतर वेळी ते कन्हेरीच्या मारुतीला भेट देतात, त्यावेळी त्या ठिकाणच्या प्रत्येकाचा दाखला देत शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की शरद पवार हे नास्तिक नाहीत। आता योगायोग असा आहे की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं 50-55 वर्ष या मारुतीलाच नारळ फोडला, त्यानंतर 1991 साली अजित पवारांनी फोडला, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सुरुवात देखील रोहित पवारांनी याच ठिकाणी केली होती। पवार कुटुंबातल्या प्रत्येकाचा नारळ या ठिकाणी फुटला आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी देखील याच ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली। आता कन्हेरीचा मारुतीराया कुणाला पावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल, परंतु मारुतीरायाची सुद्धा कोंडी झाली का हा सुद्धा खरं तर एक प्रश्न मतदारांपुढे आहे, कारण दोघांनीही याच मारुतीरायाला साकडं घातलेलं आहे। प्रचाराची सुरुवात झालेली आहे। येत्या 7 मे रोजी इथं मतदान आहे। आणखी एक गोष्ट अशी की निवडणुकीमध्ये आणि राजकारणात सगळं काही चालतं। यावेळी सुप्रिया सुळेंच्या वतीने एक आक्षेप निवडणूक आयोगाकडे घेण्यात आला आहे, तो म्हणजे बीड जिल्ह्यातल्या सोहेल शेख नावाच्या अपक्ष उमेदवारानं इथं निवडणूक आयोगाकडे तुतारी नावाचं चिन्ह मागितलं आणि त्याला ट्रॅम्पेट, ज्याला मराठीत पुन्हा तुतारीच म्हणतात, असं चिन्ह दिलंय। या चिन्हामुळे मतदारांचा संभ्रम निर्माण होऊ शकतो असा आक्षेप सुप्रिया सुळेंनी घेतलेला आहे। तर दुसरीकडे याच 38 जणांच्या यादीमध्ये शरद पवार नावाचे सुद्धा एक उमेदवार आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता बारामतीची निवडणूक रंगतदार बनते। शेवटी मुद्दा येतो मारुतीरायाकडे। आज हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानं बारामती तालुका, इंदापूर तालुका, फलटण, श्रीगोंदा या आसपासच्या तालुक्यामधून हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात। या भाविकांच्या समोरही हा प्रश्न पडला असेल की मारुतीराया नक्की यावेळी कुणाला पावणार।